हे पहा एक चावी आहे, बाईकची चावी कोणतरी विसरलंय. त्यांना विनंती असेल आपली चावी घेऊन जावा, बाईकची चावी. महाबळेश्वर स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये टीम दाखल होताना पाहायला मिळते. महाबळेश्वर स्पोर्ट्सनी खूप चांगली कामगिरी या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये केली. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये ते आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. महाबळेश्वर आणि जावली तालुक्याचं ज्यांनी क्रिकेट गाजवलं, तापोळा असेल, केळगर सुरशी असेल, अनेक संघांमधून ते खेळत असताना चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आलं. गणेशजी शिंदे दादा यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतंय. चला सामन्याला आम्ही सुरुवात करतोय. चला बॅटिंग करणारी टीम बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. त्याचबरोबर आदरणीय तानाजी उतेकर, अंकुशदादा उतेकर यांचंही शुभागमन होत आहे. त्याचबरोबर KSK प्रतिष्ठान आणि क्रिकेट वेड व्यक्तिमत्व अर्थातच वाकीगावचे सुपुत्र आणि आमचे मार्गदर्शक गोविंददादा कदम यांचं शुभागमन होतंय. दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून या सेमीफायनल क्रमांक 1 चा आपण आनंद घ्यावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये निलेशजी मर्डेकर सर, त्याचबरोबर उमेशजी सावंत सर हे दोन कॉमेंटेटर आपल्याबरोबर जोडले जातील आणि सेमीफायनल क्रमांक 1 ची संपूर्ण कहाणी निलेश मर्डेकर सर आणि उमेश सावंत सर यांच्या वाणीमधून आपण ऐकणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सरस स्वागत करतोय. सामना सुरू होईल. एक मराठी संगीत ऐकूया आणि पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद. आणि पहिला सेमीफायनलचा मॅच आपल्या भेटीला आलाय. इंदाही 11 स्टार आणि महाबळेश्वर स्पोर्ट या दोन संघांमध्ये ही लढाई होतीये. महाबळेश्वर स्पोर्टने खरं तर टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित बॅटिंग साठी आमंत्रित केलं आहे इंदाई 11 स्टार टीमला. निश्चित उमेश सर, टॉस फार महत्वाचा होता आणि नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला ना तर इंदाई 11 स्टार अर्थात क्षितिज मोरे यांनी मागितला होता, परंतु नाणेफेकीचा कौल महाबळेश्वर स्पोर्ट्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि टीम इंदाई 11 स्टार या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित करतोय. फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या पहिल्या सेमीफायनल सुरुवात होते. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. क्षितिज मोरे आणि त्याचबरोबर आकाश मोहित यांनी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला गोलंदाज अनिल शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल मिडॉनला क्लिअर करत असताना परंतु हा बॉल हातामध्ये आहे. पहिला बॉल आला डॉट. क्षितिज मोरे यांचा प्रयत्न हाच होता की पदलालीत त्याचा वापर करत मला पुढे सरसावायचा आहे, बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचायचा आहे आणि मिडॉन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, बंधन आहेत आणि या बंधनामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट. मॅच जबरदस्त होईल. हाय व्होल्टेज मुकाबला असणार आहे. सेमीफायनल जो संघ पोहोचणार आहे तो थेट फायनलच्या मॅच मध्ये खेळणार आहे. अनिल शिंदे पुणे एकदा. क्षितिज मोरे थांबत नाहीये परंतु क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या भागाच्या बाहेर 1 बाउंड 4 चौका. दुसरं अर्धशतक कुणी ठोकलं तर ते नाव आहे क्षितिज मोरे. क्षितिज मोरे पहिला बॉल इथे नक्कीच मिडॉनला गेला होता आणि त्याच्यानंतर आता मिडॉनला क्लिअर करत असताना बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावा आल्या. दुसऱ्याच बॉल वरती उडवण्याचा प्रयत्न केलाय, एरियर जूट दिले, वळण दिले बॉलला आणि बॉल निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउंस फील्ड केलं जात आहे आणि चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते.
एका बाजूला षटक क्रमांक 1 मध्ये लामतचे अनिल शिंदे आहेत. पहिला बॉल त्यांनी डॉट टाकला होता, त्यानंतर एक चौकार खर्च केला आणि त्यानंतरचा हा बॉल दुहेरी धावांचा आहे. एका बाजूला क्षितिज मोरे जे वारसोळी देवगावचे स्टार खेळाडू, एका बाजूला जिल्हा आयकॉन पाटण तालुक्यातील चाळकेवाडी गावचे आकाश मोहिते, अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला लामतचे गोलंदाज अनिल शिंदे तयार. टीमचं षटक, पहिलं षटक आतापर्यंत चांगलं मी म्हणे गोलंदाजी केले, कारण का 3 बॉल मध्ये 6 धाबा आल्या. बॉलर अनिल शिंदे तयार होत आहेत. इथे 36 मोऱ्याचा ड्राईव्ह इथे प्रोडक्शन ठेवलं गेलंय आणि त्याच्यानंतर एक सिंगल इथे. निश्चित हा बॉल जर आपण पाहिला तर खोलवर पद्धतीचा होता. ऑफ ड्राईव्ह गेला, एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक आता आकाश मोहिते यांच्याकडे दिलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण आकाश मोहिते यांच्याबद्दल चर्चा करतो ना, की ओमान देशासाठी त्यांनी लेदर बॉल क्रिकेट खेळलेलं आहे आणि आज जिल्हा आयकॉन म्हणून चांगली चमक या प्रीमियर लीग मध्ये दाखवलेली आहे. पाटण तालुक्यातून चाळकेवाडी गावातून येणारे आकाश मोहिते स्ट्राईक रेंजला तयार. 7 धाबा स्कोरकार्ड वरती 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत एक चौकार आलाय. चांगली अमीबडे गोलंदाजी केली, कारण का अद्याप सेफ राहिले. अनिल शिंदे जरूर चौकार आलाय, परंतु मागील मॅच एक तुफानी बॅटिंग, जसं काय वादळ आलं होती की काय मैदानाच्या आतमध्ये, आणि तेच 2 बॅटर सध्या बॅटिंग करतायत. बॉलर अनिल शिंदे पुन्हा एकदा एलिमिनी आफ्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय आणि कॅच पकडली आहे. अतुल सेलर आहे तिथे फलंदाज बाद. पट्ट्या आता चांगली गोलंदाजी करतोय. उजव्या स्टिचच्या बाहेर कमालीचा बॉल टाकला आणि दिला परतीचा इशारा आकाश मोहिते यांना. जबरदस्त गोलंदाजी, कमालीचा बॉल टाकला आणि संघासाठी पहिली विकेट अनिल शिंदे यांच्याकडे. ती प्रतिभा आहे उमेश सर, तो क्लास आहे आणि वारंवार त्यांनी गाव 11चं क्रिकेट असेल किंवा प्रीमियर लीग मध्ये नेहमीच चांगला खेळ केलाय आणि आज मात्र पुन्हा एकदा त्याच नावाने धुमाकूळ घातलाय गोलंदाजी करताना. अनिल शिंदे प्रथम गोलंदाजी आपण पाहू शकाल त्यांची. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉल होते चौकार, त्याच्यानंतर डबल सिंगल आणि आता विकेट आली आहे. आणि आकाश मोहिते एज सातारा जिल्हा आयकॉन त्याला मात्र परत पाठवले. आकाश साहिल जाधव बॅटिंग साठी आलेले आहेत आणि धावा झाल्या त्या आतापर्यंत त्या 7 धावा. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अनिल शिंदे समोर बॅटर. बाय गॉड, खोलवाट टाकला तर पुन्हा एकदा यॉक करण्याचा प्रयत्न केला होता. एक तर सिंगल मिळते आणि एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला सध्या तरी समाधान मानावं लागते आणि एका षटकाचा खेळ इथे बघता बघता संपलाय. अप्रतिम गोलंदाजी इथे केली अनिल शिंदेने, कारण का आकाश मोहितेला बाद केलंय आणि टोटल झाले त्यात. गीताची उधळण केलेली आहे. मोनाल पाटील यांचा हा साऊंड आहे आणि जबरदस्त गाण्यांची उधळण आपल्यावरती केलेली आहे आणि सुमधुर संगीत आणि त्याच्यावरती आपण बऱ्याचशांना ताल जाताना पाहिलाय. एका बाजूला अनिल यांनी चांगली गोलंदाजी केली. उमेश सर फक्त 8 धावा दिला, एक गडी गारद केला, परंतु जमेची बाजू कोणती आहे तर क्षितिज मोरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांनी 7 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. देवसरे गावचे साहिल जाधव त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. दुसऱ्या षटकाकडे आपण वळत आहोत. क्षितिज मोरे हा फॅक्टर महत्वाचा असणार आहे, कारण का क्षितिज मोरे मी म्हटलं तर इंदाई 11 स्टार टीमचं खरं तर हे गुलाबाचं फुल आहे आणि तो कधीही महाबळेश्वर स्पोर्ट्स साठी काटा बनवू शकतो आणि या काट्याला खरं तर काढावं लागेल, परंतु हे गुलाबाचं फुल हे फुलणार आहे, याच्यामध्ये तीरशंका नाही. विवेक शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती रुळे गावचा खेळाडू. निश्चित जिल्हा आयकॉन म्हणून या महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीम कडून खेळत आहेत. विवेक शिंदे तयार. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल. साहिल जाधव ऑन साईडला वळण देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेग बट नॉट वेग, फुल टॉस होता, टोल करायचा होता, परंतु इथे एक सिंगल येते लीग पाईच्या माध्यमातून. निश्चित फुलटॉस बॉल म्हटलं की तुम्ही मैदानाच्या कोणत्याही बाजूला खेळू शकता. नाराज होते थोडेसे साहिल जाधव, ज्यांनी या प्रकारे प्रयत्न केला होता या बॉलला खेळण्याचा. वेळेची अचूकता साधता आली नाही, बॉलला जाऊन अंगाला भेदला. एक सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. स्कोरबोर्डला बिझी ठेवला आणि स्ट्राईक वरती क्षितिज मोरे यांना आणलेला आहे. 9 धावा आतापर्यंत क्षितिज मोरेच्या बॅट मधनं. खरं तर 4 बॉलच्या पाठीमागे 7 धावा झाल्यात. 9 धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर टीमच्या बॉलर तयार. लोअर बॉल टाकला होता, ऑन साईडला टर्न केला, गुदगुल्या करत बॉल वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षक झाले पलटी, बॉल न खाली कलटी, बॉल सीमा पार, 4 चौकार.
क्रिकेटचे हे सर्व दिवाने याच मॅच वरती नजर ठेवून आहेत, कारण कोणता संघ क्वालिफाय होईल. एक चांगला फटका विवेक शिंदे यांनी या बॉलच्या पाठीमागचा वेग कमी केला होता, बॉल थोडासा पुढे ठेवला आणि तोही बॉल क्षितिज मोरे यांनी पाठवला 4 धाब्यांसाठी. विवेक शिंदे पुन्हा तयार. 13 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत अडकणी घेते पाहू शकाल तुम्ही. ऑन साईडला टर्न केलाय, लॉंग ऑफ थोडेसे दूर आहेत. बघता 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 बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक क्षितिज मोरे सेट ऑन फायर, चौकार. बॉलर हेड समोरच्या बाजूला क्षितिज मोरे यांनी खेळलेला मोठ्या दिलेरीने फटका सीमारेषा चिरतोय. लागोपाठचा आणखीन एक चौकार क्षितिज मोरे यांच्या बॅट मधून आलाय. 17 धाबा स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार हॅट्रिकचा बॉल असणार आहे. ओहो, इथे काहीतरी वेगळं करण्याचं चाणक्य पद्धतीनं सुंदर प्लेसमेंट आपण पाहतोय आणि बॉल बघता 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 टन 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 करत टन चौकार. खेळाडू आहेत या फटक्या ज्या प्रकारे खेळला क्षितिज मोरे यांनी. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. विवेक शिंदे यांच्यावरती भीषण हल्ला. जबरदस्त बॅटिंग होते. 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकले गेलेत, परंतु इथे प्रोटेक्शन दिलं गेलंय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता क्षितिज मोरेने, परंतु या वेळेस डॉट बॉल आलाय. निश्चित विवेक शिंदे यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलेला आहे. मनोबल वाढवणारा बॉल आहे. जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत, रुळे गावचे आहेत आणि बहुधा अनेक स्पर्धा त्यांनी 1 गाव 11 मध्ये चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे क्षितिज मोरे यांना बांधून ठेवलेला आहे. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत 21, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करणारा टीम इंदाई 11 स्टार. क्षितिज मोरे 8 बॉलच्या पाठीमागे 19 धाबांचं योगदान दिले. विवेक शिंदे पुण्याच्या एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. ओ ये क्या हुआ, ये काय घडलंय, का सुटला की काय, हात द्या की प्रश्नचिन्ह उभा राहिला. आणि ज्या प्रकारे हा बॉल टाकला होता, आपटलेला बॉल होता, बॉलने अधिकची उसळी प्राप्त केली होती. क्षितिज मोरे खेळायला गेले होते आणि निश्चित बालंबाल बचावलेले आहेत. पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल विसावू शकला नाही. कॅच होती का मॅच होती, जिथून सुटले कॅच तिथून येईल काही रंगात मॅच. विवेक शिंदे यांनी प्रयत्न चांगले केले होते, परंतु प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही आणि क्षेत्ररक्षकाची साथही लाभू शकली नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धाव फलकावरती 21, 1 गडी बाद. क्षितिज मोरेला खरं तर जीवदान मिळालंय आणि हा बॅटर खरं तर मी म्हणे खुंकार सेर आहे. मागच्या मॅच मध्ये खरं तर तब्बल जबरदस्त बॅटिंग केली, तब्बल 50 धाबा प्लस केलेत आणि आता या मॅच मध्ये खरं तर त्याची कॅच सुटली आणि टोटल झाले ते आता एकूण 21 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती पुढे एकदा अनिल शिंदे तिसऱ्या षटकासाठी. समोर बॅटर साहिल जाधव 21 धाबा आतापर्यंत झाला. बॉलर तयार. हलक्यात प्लेसमेंट केले. या बॉलला फक्त ऑन साईडला वळण दिलंय आणि डीप मिड विकेट मधून फिल्डर येत आहेत. निश्चित साहिल यांनी प्रयत्न काय केलाय की क्षितिज मोरे यांना स्ट्राईक वरती आणायचं आहे आणि जेवढ्या वेळ आपण क्षितिज मोरेला स्ट्राईक वरती ठेवू त्यावेळेस धावसंख्येची गती निश्चित वाढणार आहे आणि तोच प्रयत्न केलाय. परंतु एका बाजूला अनिल शिंदे यांनी ज्या प्रकारे पहिले षटक हाताळलं होतं त्यावेळेस अवघ्या 8च धावा दिल्या होत्या आणि त्याचमुळे की काय पुन्हा एकदा अनिल यांना गोलंदाजी मार्क वरती आणलेला आहे. सिंगल येते या बॉल वरती आणि टोटल झाले त्या 22 धाबा स्कोर कार्ड वरती. क्षितिज मोरेला जीवदान मिळालं. 9 बॉलच्या पाठीमागे 19 धाबा त्याने जमवल्या गेल्यात. अनिल शिंदे पुणे एकदा आतापर्यंत 9 धाबा 7 बॉलच्या पाठीमागे दिल्यात. हा बॉल जरूर इथे आपटला होता आणि त्याच्यानंतर सुंदर बॉल मी म्हणेन. निश्चित हा जो बॉल आहे ना, हा बॉल खेळताना कुठेतरी क्षितिज मोरे यांना अडथळे येत आहेत. या अगोदर देखील विवेक शिंदे यांनी हा प्रयत्न केला होता आकूट टप्प्याचा आणि तोच प्रयत्न लांबचे अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. आकूट टप्प्याचा मारा. व्हेरिएशन ठेवलंय गोलंदाजाने. बॉलचा टप्पा खरं तर पाठीमागे ठेवला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि खरं तर हा ट्राय तुम्हाला करायचा होता. हा फटका तुम्हाला कव्हर किंवा पॉइंट मध्ये खेळायचा होता, परंतु ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. इथे क्षितिज मोरे पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज क्षितिज मोरे हा बाद होतोय. जबरदस्त अफलातून गोलंदाजी अनिल शिंदे.
महाबळेश्वर स्पोर्ट्सने पुन्हा एकदा अनिल शिंदे यांना गोलंदाजी मार्गवरती बोलवलं. का बोलवलं होतं तर क्षितिज मोरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. महाबळेश्वर स्पोर्ट्सला माहिती आहे जर हा खेळाडू शेवटच्या बॉल पर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला 70 ते 80 धावा उभ्या राहू शकतात आणि त्याचमुळे की काय आपलं ट्रम्प कार्ड पुन्हा एकदा वापरलं, अनिल शिंदे यांना आणलं आणि क्षितिज मोरे माघारी गेलेत. जबरदस्त गोलंदाजी खरं तर ट्रम्प कार्ड आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय बॅटरने, परंतु इथे ऑन साईडला लॉंग ऑन मधून विवेक शिंदे येतात या बॉलच्या पाठीमागे, परंतु क्षितिज शिंदे जो मागच्या मॅच मध्ये आक्रमण झाला होता आणि त्याला परतीचा दिशेला दिलाय. म्हणजे तुमचं प्लॅनिंग, तुमचं नियोजन आणि सध्या बॉलिंग मध्ये पाहिलं तर त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कॉम्बिनेशन सर्व काही मैदानामध्ये इथे गोष्टी संपन्न होत आहेत. निश्चित कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे गोलंदाजी लांबच्या अनिल शिंदे यांनी केली. लाजवाब, वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण सर्व काही गोष्टी त्यांनी अंमलामध्ये आणल्या. इथे समोरच्या दिशेने फटकायचे ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ सुभाष सुतार आहेत बॉलवरती. एक तर मिळते, दुसऱ्या धाब्यासाठी गेले आहेत आणि बघता बघता इथे दुसरे धाव इथे पूर्ण होत नाहीये आणि फलंदाज ऋतिक कदम सत्यामध्ये माघारी. फलंदाज बाद. पतलू, धन्यवाद. सर आता मला असं वाटतंय संतोष जी मालुसरे आता जॉईंट होतील ते देखील. बॉलर तयार, इथे मोठा फटका इनरेश लागला गेलाय आणि बॉल चालला इथे पाठीमागच्या दिशेला दन 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 करीत विकेट आली, परंतु या बॉलवरती चौकार. निलेश सर आपण काल बसणं पाहतोय, परंतु डीजे अप्रतिम आहे, साऊंड सिस्टीम पण अप्रतिम आहे, परंतु त्यांचा जो ऑपरेटर आहे रोशन दादा खरोखरच अप्रतिम अप्रतिम तुम्ही जी गाणी लावताय खरोखर खूप आवडलं आणि प्रेक्षकांना देखील आवडलंय. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 28, 3 गडी बाद. साहिल जाधव जे देवसरे गावचे आहेत 7 वरती बॅटिंग करत आहेत आणि रोहित कदम जे रामेगरचे आहेत ते नुकतेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. या जोडीवरती मधल्या फळीचा दारोमदार असणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सेकंड सेमीफायनलच्या टॉससाठी आपण तयार राहा, यासाठी विनंती आहे दोन्ही संघनायकांना की आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. सेकंड सेमीफायनल दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. आपल्याला ब्लेझर या ठिकाणी दिले जातील आणि त्यासाठी आपण रिपोर्टिंग करा. 28 धावा धावफलकावरती स्कोरकार्डवरती साहिल जाधव रोहित कदम असणार आहे. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे, परंतु लाजवाब गोलंदाजी सध्या महाबळेश्वर स्पोर्ट या टीमच्या गोलंदाजाने केली आहे. विवेक शिंदेने देखील कमालीची गोलंदाजी केली, परंतु अनिल शिंदे यांचं कौतुक कराल तेवढंच कमी आहे, कारण का 2 ओव्हरच्या पाठीमागे फक्त 15 धावा दिल्यात आणि 2 विकेटचं नुकसान. निश्चित धावा तर फारच कमी दिल्या, परंतु विकेट त्यांनी मोठ्या घेतल्या आणि या जोरावरती की काय टीम इंदाई 11 स्टार आतापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. फक्त 28 धावा 18 बॉलच्या पाठीमागे फक्त 28 धावा कुठलेल्या आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, धावसंख्येची भूक वाढवावी लागेल आणि गिअर बदलावा लागेल. 12 बॉलच्या पाठीमागे ओव्हर नंबर 4 ला होती आता सुरुवात. 28 धावा झाल्या तर वेदांत शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर बॅटर रोहित कदम. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल पिचिंग ऑफ बरोबर पाहिलंय आणि व्हाईट बॉलचा कॉल आला. 1 धाव इथे अतिरिक्त धावांची खरं तर आता गरज आहे, ते कशाही येऊ द्यात. निश्चित वेदांत शिंदे जे मांटी गावचे आहेत, लेदर बॉल आणि टेनिस बॉलचा चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. बॉलिंगसाठी तयार.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु टॉपेज घेतला. यष्टीरक्षकाची कमाल झाली धमाल. आणखीन एक फलंदाजी ते बाद होतोय. एखाद्या घराचं वासे फिरले जातात की घर फिरलं जातं आणि ज्या पद्धतीने एखाद्या पत्त्यांचा बंगला कोसळला जातो तसे एकाच्या पाठीमाग एक आता फलंदाज कोसळलेत. रोहित कदम बॅक टू द डगआउट. मी पत्त्यांचा उल्लेख केला की पत्त्याच्या खेळामध्ये चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि तोच प्रयत्न आता इंदा 11 स्टार या टीमला करावा लागेल. नशिबाचे सर्वच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला जिंकता आला पाहिजे. एका बाजूला वेदांत शिंदे आले, संघासाठी आणखीन एक विकेट प्राप्त करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये देवसरे गावचे साहिल जाधव आणि त्यांच्या सोबतीला सागर कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अल्ल्या पावली पाहू शकाल तुम्ही. शोल्डर फॅक्टरचा 10 रुपये करतो डाउन्सर और गेंद थोडीशी उछाल देती है उसको कहती है बाउंसर ने तोच प्रयत्न करत तर वेदांत सिंधेने केलाय आणि आलाय तो इथे सुंदर डॉट बॉल. और सिगरेट पिऊ तो कॅन्सर. म्हणजे बाउन्सरची कमाल होती. पाठीमागे ओढला बॉलला उसळी दिली डॉट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. मोठा स्ट्रोक साठी गेले तो लॉंग ऑफ आहे तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळते. लाजवाब फिल्डिंग. आज प्रत्येक जण बेस्ट देतोय आणि बेस्ट देण्यासाठीच आलाय. आली ती एक सिंगल. एका बाजूला जी विकेटची पतझड सुरू झाली ना की त्यानंतर मात्र धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे, परंतु गिअर बदलावा लागेल ज्याची आपण चर्चा करतो. हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला आता मुवमेंटो शिफ्ट करायचा आहे. 30 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4चा वेदांत निघालेत. 30 धावा आतापर्यंत. फुल टॉस बॉल होतो. इनर रेज लागली जाते. थर्ड बॉलला क्रॉस करून बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावपळ करतायत. बॉलला स्टॉप केले फुटबॉल स्टाईलने आणि तोपर्यंत इथे 3 धावा इथे कंप्लीट करत असताना गुड रन इन द बिटवीन द विकेट. 3 धावा आल्यात. 1 बाम 3 काम. लावा तुम्ही झेंडू बाम. डोकंदुखी, अंगदुखी आणि पायदुखी. निश्चित या गोष्टी महत्वाच्या आहेत, परंतु ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाने बॉल फुटबॉल्सला अडवण्याचा प्रयत्न केला एका क्षणाला असं वाटलं की आता तो बाउंड्री लाईन बॉल क्रॉस होतो की काय, परंतु बॉल थांबला. बॉल उचलला, टाकला आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा 3 मिळालेल्या आहेत. एका बाजूला साहिल जाधव 10 वरती आणि सागर कदम 1 वरती बॅटिंग करतायत. 33 वरती 4. षटकातील शेवटचे 2 बॉल. जबरदस्त अफलातून गोलंदाजी राहिली मी म्हणेन महाबळेश्वर टीमच्या आतापर्यंत, कारण का 33 वरती थांबवलं गेले आतापर्यंत. बॉलर तयार. इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा बँड चालला ऑन साईडला टर्न केला. लॉंग आउट मध्ये बॉल चालला. एकच सिंगल मिळते. जबरदस्त लाभ आतापर्यंत फलंदाजांना रोखून ठेवलं या मॅच मध्ये. अनिश्चित वेदांत शिंदे यांनी देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. अनिल शिंदे यांच्या पावलावरती पाऊल ठेवत त्यांनी षटक टाकलेलं आहे. अवघ्या 5 बॉलच्या पाठीमागे 6 दिलेले आहेत, परंतु साहिल जाधव यांच्याकडे ती प्रतिभा आहे. मोठे फटके खेळू शकतात आणि त्यांना ते खेळावे लागतील. जबाबदारी घ्यावी लागेल. शेवटचा बॉल. हवाय मोठा फटका हवाय. जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून जातोय, परंतु हातामध्ये झेल आणि संपलाय साहिल जाधवचा खेळ. मधल्या सर्वाधिक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला त्या संघाने आतापर्यंत बनवलेले आहे. 24 बॉलच्या पाठीमागे अवघ्या धावा 34. क्रिकेट हा अनित्यचा खेळ आहे. तेव्हा समोर वेगळी टीम होती, आता वेगळी टीम आहे आणि या क्रिकेटला जर धरला थारा नाहीये प्रत्येकाला माहिती आहे, परंतु सुरुवातीचे फलंदाजांना मैदानामध्ये जास्त वेळ थांबता आला नाहीये आणि क्षितिज मोरे आणि आकाश मोहिते जेव्हा बाद झाले त्यानुसार ही परिस्थिती सध्या आपण पाहतोय. परंतु एका बाजूला आता या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ. बॉलर तयार. सागर कदम असणारा स्ट्राइक एंडला. मोठे फटके येत नाहीयेत, परंतु हा मोठा फटका आलाय. कव्हरला इथे जात असताना बॉल निघून जातोय. 1-2 का 4 रन्स.
आलेले असं म्हटलं आता ना की कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही हमारे लिए सबसे बडा. आता इंदाई 11 स्टार साठी अडचणीच्या काळामध्ये सागर कदम धावून आले, त्यांच्या बॅट मधून आलाय हा दमदार चौकार. प्रत्येक बॉल वरती तर तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय बिल्लारे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहताय आपण. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केले. टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर गार्ड वरती बॅटिंग करत असताना 38 धावा, 5 फलंदाज 5 झालेत. बॉलर तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पिकअप करता आला नाहीये बॉलला. निश्चित आणि हा डॉट बॉल आलेला आहे. वेगावरती स्वार होता, युवा खेळाडूने टाकलेला बॉल होता. एका बाजूला या अगोदर एक चौकार आला होता सागर कदम यांच्या बॅट मधून. 5 बॉल खेळलेले आहेत, 7 त्यांनी बनवलेले आहेत. परंतु शेवटच्या या काही बॉलच्या पाठीमागे चांगली बॅटिंग करावी लागेल. सोबत मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कदम आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. प्रशांत खरं तर पोलार्ड नावाने खरं तर याची ओळख आहे. बॉलर तयार होत आहेत. युवाची हवा साध्या पाहतोय. आणखीन एक इथे डॉट बॉल आलाय. लाजवाब गोलंदाजी सध्या. कमालीचा बॉल, परफेक्ट यॉर्करचा वार केलाय. फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. तुम्ही यॉर्कर बऱ्याचशा प्रकारचे टाकू शकता. पारंपरिक यॉर्कर यष्ट्यांचा वेध घेतो. एक वाईड यॉर्कर, एक स्लोअर वन यॉर्कर, एक सिंगिंग यॉर्कर आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो यॉर्कर होता ना तो उजव्या बाहेरचा यॉर्कर होता. आला तो डॉट. अफलातून गोलंदाजी होते. युवाची सध्या हवा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना अक्षय बिलारे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. ओ माय गॉड, फलंदाजाला पडली बॉल, दांडी झाली गोल. गोलंदाज पॉवरफुल ठोकलीचे. वरती आहेत फक्त 38. 5 गडी बाद. शेवटच्या अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही. तुम्ही संघासाठी धावा आता किती बनवताय ना यालाच आता महत्व उरलेलं आहे. काहीशे बॉल शिल्लक आहे. जबरदस्त वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. वेगावरती स्वार होत असताना अक्षय बिलारे यांची गोलंदाजी. बॉलर तयार होत आहेत. ओहो, कोलबाट टाकलाय पुन्हा एकदा. काय यार, लाईन लेन सटीक यॉर्कर, कधी पुढे कधी पाठीमागे, या सर्व काही गोष्टी खरं तर अंमलात आल्याने व्हेरिएशन परफेक्ट आहे या गोलंदाजाकडे. जबरदस्त. पहिला बॉल जर आपण वगळला ना उमेश सर, बाकीची गोलंदाजी या युवा खेळाडूने चांगली केलेली आहे. फलंदाजांना बांधून ठेवलं, मुभा दिली नाही आणि खास करून त्यांनी यॉर्कर वरती भर दिलेला आहे. आणि स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला हेच करावं लागतं. जबरदस्त. अफलातून जिथे आपण म्हणतो हाणामारचं षटक असतं, जिथे कुतवाकुतीचं षटक असतं, त्या षटकामध्ये खरं तर बॅटरला थांबवलं गेलंय. बॉलर तयार होत आहेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलाय. आणखीन एक इथे डॉट होतोय. ला 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 जवाब गोलंदाजी. एकदा गोलंदाजी आवडली असेल ना दिल कुमार ना अमिताभ बच्चन, हम सीधे साधे अक्षय. एकदा अक्षयसाठी जोरदार टाळ्या होत होत्या. आपण टॉस साठी विनंती करूया. 80-11 आणि अर्जू 11 या टार्गेट आहे या मॅच मध्ये. 40 धावाचं याची आपण नोंद घ्या. थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2च्या टॉस साठी आपण आमंत्रित करूया जावली महाबळेश्वर मधील नामांकित लेजेंड खेळाडू, अर्थातच आपणा सर्वांचे मार्गदर्शक गणेशदादा शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर KSK प्रतिष्ठानला खऱ्या अर्थाने प्रत्येक स्पर्धेला आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे वाकीगावचे सुपुत्र आदरणीय गोविंददादा कदम यांना मी विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये आपण अर्थातच मैदानामध्ये आपण टॉस करतोय, त्यासाठी आपण आमच्याबरोबर जोडले जा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. टॉस करणार आहोत आपण आणि प्रमुख मान्यवर या ठिकाणी आमच्याबरोबर जोडले जातील. आदरणीय आमचे गणेश दादा शिंदे
ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आलंय आणि वाकी गावचे सुपुत्र समाजसेवक आदरणीय गोविंददादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण अगदी मैदानाच्या आतमध्ये टॉस करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 आहे अंशिका 11. फोटो सेशन पहिलं करूया आपण. फोटो सेशन करणार आहोत. दोन्ही मान्यवर आणि आमचे दोन्ही कॅप्टन आहेत. येस, सेमीफायनल क्रमांक 2 आहे. आदरणीय आमचे गोविंददादा कदम आणि गणेशदादा शिंदे हे आमच्याबरोबर जोडले गेलेत. सेमीफायनल क्रमांक 2च्या टॉससाठी आपण अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊन हा टॉस आपण करणार आहोत. थँक्यू सो मच. या KSK प्रीमियर लीग 2025चा हा थरार तुम्ही पाहता. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधील सेमीफायनल क्रमांक 2ची मॅच असेल 2 मातब्बर संघांमध्ये अंशिका 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आरजू 11. दादा या. KSK प्रीमियर लीग 2025 सर्वांचंच या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि टॉस मागतील किशोर उतेकर अंशिका 11 संघांकडून. दादांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. छापा हा कॉल आहे आणि छापा. किशोर उतेकर अंशिका 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग घेऊन पहिली. किती आनंद झालाय सेमीफायनल मध्ये तुम्ही खेळताय? आनंद तर खूप आहे, कारण फर्स्ट टाइम आमची ओनरने टीम घेतली आणि फर्स्ट टाइम मध्ये सेमीफायनल मध्ये गेलो, त्यामुळे ते पण खुश आहेत खूप. KSK प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळायचा आनंद कसा वाटला? आनंद तर खूप झाला. 2 मॅच परफॉर्म नाही झाला त्यामुळे जरा वाईट वाटते, पण या कमबॅक करीन मॅचला. अर्जू 11 संघाकडे जाऊया. जबरदस्त परफॉर्मन्स अर्जू 11 संघाचा राहिलाय. बॅटिंग करायची आहे. धावा किती स्कोर बोर्डती लावल्या जातील? 65 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. मागील मॅच मध्ये 97 धावा कमी पडल्यात. या मॅच मध्ये कोणत्या रणनीतीने तुम्ही उतराल? रणनीती म्हणजे आता बॅटिंग केली आहे तशीच बॅटिंगची आमची रचना असेल. वातावरणात बदल झाला तर आता मगाशी फ्लोमध्ये रन पण झाल्या, बॉलर जराशी खराब झाली, पण आता प्रयत्न करू चांगला रन करण्याचा. गणेश दादांकडे जाईन. दादा, क्रिकेट बदललंय. तुमच्या काळातलं क्रिकेट, आमच्या काळातलं क्रिकेट आणि KSK ची सुरुवात झाली 2016ला आणि तिथपासून 2025 मध्ये आलोय. परंतु प्रीमियर लीग या स्पर्धेची वाट अगदी वर्षभर प्रत्येक खेळाडू पाहत असतो. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, तुम्हाला कसं वाटतंय? अतिशय छान वातावरण आहे. अभिनंदन KSKच्या पूर्ण कमिटीचे. त्यांनी एवढी चांगली स्पर्धा या ठिकाणी दरवर्षी, म्हणजे मला वाटतं हे 4थं पर्व आहे, 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वामध्ये आल्यानंतर दिवसांदिवस खेळाडूंची प्रगती होते आहे. त्याच्यामध्ये खूप आनंद होतो आहे खरोखर. त्यावेळेचं क्रिकेट आणि ह्यावेळेचं क्रिकेट आता जवळपास सगळेच खेळाडू प्रोफेशनल लेवलला खेळू शकतील एवढी तयारी त्यांची झालेली आहे. त्याबद्दल सर्व कमिटीचं मी पहिलं अभिनंदन करतो की त्यांनी प्लॅटफॉर्म तयार करून देत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं खेळाडूंना सूचना आहे की एवढं चांगला प्लॅटफॉर्म मिळत असताना तुम्ही तुमची फिटनेस, तुमचा सराव आणि सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन याकडे तुम्ही लक्ष द्यावं, तरच खेळाडू मोठा होऊ शकतो. ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. दादांचं मनापासून आभार मानूया आणि त्याचबरोबर आमचे गोविंद दादा, त्यांचंही मनापासून आभार मानेन. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि अगदी सेमीफायनल मध्ये काय घडलंय टॉस मध्ये याची परिपूर्ण माहिती तुम्हाला देईन. अंशिका 11 संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी लगेच निर्णय घेतलाय आम्ही बॉलिंग करू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकला, संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत टॉसच्या दरम्यान ऐकलं. मॅच झाली सुरुवात. पहिलाच बॉल, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, चनिया मनिया बोर, खाया लागोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. ताबडतोड ठोकलाय षटकार. नो लुक शॉट इथे पाहायला मिळाला आहे. खरं तर चायनीज बनवतो, लॉलीपॉप तलतो, त्याला म्हणतात कुक, आणि फटका आलाय सागर सुतारच्या बॅट मधनं. नो लुक, सुंदर प्लेसमेंट इथे पाहायला मिळते. अप्रतिम, काय फटका होता, ला जवाब. अशा प्रकारच्याच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. बॉलर तयार. हा आणखीन एक बॉल फिरवून मारलाय, लॉंग लेगला निघालाय. या बॉलची उडान, 6चा लगान. धावसंख्येचा पाठलाग करताना महाबळेश्वर स्पोर्ट्ससाठी भिरकावून दिलं या बॉलला. स्वतः फिरला बॉलचा. खरं तर वेट केला, हाफ ट्रॅकर होता, टायमिंग प्रॉपर झालं, मनगडाचा चांगला वापर केला आणि शक्तिमानच्या स्टाईलने अगदी भवऱ्यासारखा भिरकावून दिलाय. बॅक टू बॅक सेट ऑन फायर सागर सुतार. एक लोहार की सोनार की और ये सिक्सर. बॅक टू बॅक सागर सुतार की लाजवाब. जबरदस्त बॅटिंग, कमालीची बॅटिंग केलेली आहे. आकाश मोहिते यांच्यावरती आक्रमण केले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
हा बॉल आणि या बॉलला सन्मान दिलाय. बॅटचा चेहरा फक्त या बॉलला दाखवला, परंतु 2 बॉलच्या पाठीमागे चांगली बॅटिंग केली आहे. सागरची हीच खासियत आम्ही आपण मागच्या देखील मॅच मध्ये हेच पाहिलंय. सागर जेव्हा मोठे फटके खेळतो परंतु चांगल्या बॉलला रिस्पेक्ट देखील त्याच पद्धतीची देतो आणि हा रिस्पेक्टेड क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये बाय सागर सुतार. निश्चित खरा बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो आणि चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान द्यावा लागतो. यालाच क्रिकेट म्हणतात. एका बाजूला जिल्हा आयकॉन आकाश मोहिते आहेत, जे यांनी लेदर बॉल क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलेलं आहे, परंतु आता जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. हा त्यांचा पुढील बॉल. हाही बॉल चांगल्या प्रकारे वळवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू होते. काय बॅटिंग आहे सागर सुतार. आजचा दिवस जर आपण पाहिला या मॅच मध्ये, सागर सुतार जिथे बॅट फिरवतोय अगदी तिथेच बॉल पडतोय. यस जबरदस्त. कारण का ज्या पद्धतीचा फोकस, त्याची ती करडी नजर ही अगदी त्याची आपण पाहिलेलं सुंदर आहे. आणि नजर जर तुमची परफेक्ट असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळू शकाल. यावेळेला जागेवरतूनच बॉल. जबरदस्त काय फटकाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य मन तल्लीन करून टाकणारा मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. सागर सुतार टिपिकल स्ट्रोक 4 रन. जबरदस्त इथे बॅटिंग इथे पाहायला मिळतो. जेव्हा बॅट मधनं आवाज आला ना टक, तेव्हाच म्हटलं हा फटका आहे टकाटक. अगदी एक्स्ट्रा कव्हरला चिरून फोडून अगदी पाहिलं तर गवताला आग लावत हा चौकार गेलाय. अप्रतिम टायमिंग. एक पाय पुढे काढला, आता पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. परंतु यावर मी चांगली बॅटिंग केली. 16 वरती 0. बघा आता हा नक्कीच पाहिलं पाहू शकाल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये हा परफेक्ट यॉर्कर टाकलाय. कितीही एखादा बैल जरी किती मार्कोट असला ना, त्याला यसन टावा तुम्ही, तो शांत राहतो. आणि ज्या पद्धतीनं किती इनफॉर्म बॅटर असू द्या, त्याला तुम्ही परफेक्ट यॉर्कर टाका. आणि तोच इथे ब्लॉकचा बॉल टाकलाय आणि सागर सुतार या बॉल पाचच्या पाठीमागे थांबलाय. परंतु षटकाची झाली आहे समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा ठोकल्यात त्या. एकूण 2 षटकार 1 चौकार 16. अनिश्चित. व्यसन म्हणजे काय तर इथे हा यॉर्कर बॉल आहे आणि तोच इथे टाकलेला आहे आणि हेच तुम्हाला करावं लागेल. पाठीमागच्या पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं की अक्षय भिल्लारेने जी गोलंदाजी केली होती त्याने सर्वाधिकचे यॉर्कर टाकले होते आणि तोच प्रयत्न करावा लागेल. आता 24 बॉल 24 ची गरज आहे. म्हणजे अगदी बॉलच्या पाठीमागे 1-1 धाव हवी आहे. अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे जेव्हा आता एक्झाम आहे तेव्हा त्याच्या आधीच तुम्हाला अभ्यास करायचा. म्हणजे हा तुम्हाला आता अभ्यास करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या बॉलिंग सागर सकपाळ बॉलिंग ट्रॅक वरती आणि सध्या आता 24 बॉल 24 धावेची रनची आवश्यकता आहे. आणि स्ट्राईक एंडला बॅटर विवेक शिंदे 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावा तब्बल कोटल्या गेल्यात आणि मॅच पूर्णपणे बनवले गेले महाबळेश्वर स्पोर्टच्या बॅटर सागर सुतारने. निश्चित एका बाजूला आता गोलंदाजीमध्ये चमक चांगली दाखवावी लागेल. सागर सकपाळ डावकुरे आताचे एक प्रतिभावंत गोलंदाज आहे. त्यांचा पहिला बॉल अंगावरती टाकलाय. बॉल फाईन लेगला निघालाय आणि अखेरकार हा बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. सुंदर इथे प्लेसमेंट पाहायला मिळते. विवेक शिंदेच्या बॅट मधून आलेला हा सुंदर चौकार. रिकाम्या जगाभरात 4 धावा ऍड केला. खर तर ती दर होती आणि तिथून मात्र त्या दरीमधून बॉल फरार झालेला आहे. छोटी गेन मतलब खोटी गेन. शॉर्ट बॉल होता, त्याला चांगला इथे पूल. 4 धावा 20 रन झाल्या स्कोरकार्ड वरती. एका बाजूला विवेक शिंदे तयार. गाव रुळे उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. आता डॉट आला. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कमी धावसंख्येचा सामना आहे. तुम्हाला डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. हा टप्पा थोडासा पुढ्यात ठेवला होता, त्याच्यानंतर ऑस्टमच्या थोडासा बाहेर काढला आणि डॉट बॉल आला. या पद्धतीची गोलंदाजी होणं महत्वाचे, तरच या मॅच मध्ये फाईट कराल. आणि प्रत्येक डॉट बॉल हा विश्वात्मक असणार आहे बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय. बॉल समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. फलंदाज विवेक शिंदे परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. पुन्हा बाहेर ठेवला होता. बराच काल बॉल हवेमध्ये होता आणि नो डाऊट जिथे साहिल जाधव हा खरं तर बेस्ट फिल्डर आहे आणि त्याच्या हातामध्ये बॉल गेल्यानंतर नो डाऊट फलंदाज बाद होण्याची शक्यता ही दाट होती आणि विवेक शिंदे बाहेर येत आहेत. निश्चित पहिली विकेट मिळालेली आहे धावसंख्येचा बचाव करताना इंदा 11 स्टार या टीमला. परंतु इथून पुढे सातत्याने विकेट घ्याव्या लागतील. धावसंख्या 20 आहे धावफलकावरती. 21 बॉल 20 ची गरज आहे अजूनही. पण जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्याजवळ नेहमीच असली पाहिजे आणि तो संघर्ष आज करावा लागेल इंदा 11 स्टार या टीमला. सागर सकपाळ तयार होत आहेत, जे वेंगळे गावचे आहेत. ओव्हर नंबर 2 ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आता अतुल शेलार आलेत.
उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, या गोष्टी टाळाव्या लागतील, हा दिशाही नाही. जबरदस्त. आपण पाहिलं तर हा बॉल खरं तर ऑस्ट्रेलियाच्या बाहेर टाकायचा होता, परंतु अधिकचा बाहेर जातोय आणि हा प्लॅन कुठेतरी गोलंदाजचा फसला गेलाय. परंतु एक आता रन देखील तितकीच महत्वाची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि याचा बचाव करावा लागेल तुम्हाला बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल फक्त ड्राईव्ह केलाय, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. निश्चित या मॅच मध्ये गोलंदाजाला वाचून चालणार नाही, तर विकेट घ्याव्या लागतील. विकेट जर मिळालं तर मॅच बनू शकते. बरोबर आहे, गुच्छामध्ये विकेट घ्यावा लागतील, परंतु हलकीशी प्लेसमेंट आपण पाहिली अतुलची, कारण का माहिती आहे सामने आपल्या जवळ आहे, कारण का बॉल टू रन आहे आणि ही सिच्युएशन जास्त नाहीये, कारण का एकाच मोठा फटका आला सागर सुतारचा बॅटर आहे आणि तेच त्यांनी पाहिलं, त्याला स्ट्राईकला आणले आणि तो नक्कीच आता बॉलिंग करणाऱ्या बॉलिंग वरती गोल होती, तो भारी पडू शकतो. गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला, परंतु हा निर्धाव बॉल आलेला आहे. म्हणजे अशाच प्रकारचे जर धारदार गोलंदाजीचे वार समोरच्या बाजूने झाले ना, तर मॅच मध्ये इंदाई 11 स्टार संघ येऊ शकतो. सागर सुतार यांनी जी बॅटिंग केली आहे, 6 बॉल खेळत 16 बनवल्यात. लो स्कोरचा मॅच आहे, लो स्कोरचा मॅच कोणत्याही क्षणी मोठा बनू शकतो, परंतु आता सागर सुधार देखील आता प्लेसमेंट करण्याचा प्रयत्नामध्ये आहे आणि परंतु प्लेसमेंट करताय पण कधीही विकेट तुमची जाऊ शकते. वारंवार आम्ही पाहिलंय, पुन्हा एकदा इथे हा डॉट बॉल आलाय आणि जबरदस्त गोलंदाजी पहिल्या बॉल वरती चौकार निलेसर आला होता, परंतु त्याच्यानंतर कमालीचे कमबॅक केलंय मॅच मध्ये. सागर सुतार हा महाबळेश्वर स्पोर्ट टीम साठी खरं तर हे गुलाबाचं फुल आहे आणि तो आता इंदाही 11 स्टार टीम साठी तो काटा बनलाय. अनिश्चित या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. ही ती महत्वाची विकेट आहे. तुम्ही सागर सुतार यांना माघारी पाठवा, मॅच वरती कंट्रोल प्राप्त करा, परंतु स्ट्रायकर एंडला अतुल शिलार तयार होतील. ते एक युवा खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि ओव्हर नंबर 3 साठी आता टीम इंदाई 11 स्टार या टीम कडून हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती सागर कदम जे रामेगरचे ओव्हर नंबर 3 साठी तयार. हा पहिला बॉल, पायांवरती असणारा बॉल फक्त संयमाने खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल धाव प्राप्त केली आहे. माहिती आहे सिंगल डबलने हे काम चालत राहील. सिंगल डबलने तुम्ही मॅच जिंकू शकता आणि लेग बाईकच्या माध्यमातून खरं तर एक सिंगल मिळते आणि ऑन साईडला टर्न करण्याचा बॅटरने प्रयत्न केला होता, परंतु शरीराचा भेद करण्याकारण एक सिंगल येते या बॉल वरती सागर सुतार आणि सध्या टीमची टोटल होतीये खरं तर 23 धावा. रन्स हव्या होतात खरं तर इंदाई 11 स्टार टीमच्या. निश्चित आणखीन 10 ते 15 धावा जर असत्या तर निश्चित मॅच मध्ये आणखीन रोमांचकता आली असती, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. लढण्यासारखं बरंच काही शिल्लक आहे. एका बाजूला सागर कदम यांना विकेटसाठी जावं लागेल. विकेट जर सातत्याने आल्या ना तर मात्र मॅच बनवू शकते आणि आवर्जून आपण याचा उल्लेख वारंवार करतोय. बॉलर तयार, समोर आहे सागर सुतार. आक्रमण केलं या बॉल वरती, लॉंग लेगला निघालेला बॉल, मिळाला मौका, दिला ठोका, बॉल सीमा पार, षटकार. जबरदस्त इथे प्लेसमेंट पाहायला मिळतीये. जबरदस्त सेट ऑन फायर सागर सुतार करतोय सध्या वार. हा केलाय हाहाकार. आता वेळेच्या चुकता नाहीये, झेल होईल का? यष्टी रक्षक बॉलच्या खाली, सागर सुतार आता जातील माघारी. धावसंख्या 29, एक गडी बाद, येणारे 16 बॉल बनवायचे आहेत 11. शॉट बॉल होता आणि त्याला बोल करण्याचा प्रयत्न केला होता सागर सुतारने, परंतु हा प्रयत्न कुठेतरी फसला गेला निलेश सर. आणि आता सागर सुतार, परंतु सागर सुतारने त्याचं काम परफेक्ट केलंय आणि तो आता मादर एकदा टाळ्या होत जाऊ द्या सागर सुतारसाठी. जबरदस्त बॅटिंग
22 धावांचा झुंजार खेळ केला, परंतु सागर कदम यांनी त्यांची महत्वाची विकेट टिपलेली आहे. 15 बॉल 11ची गरज आहे. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. या वाटा जरी खडतर असतील ना तरी तो प्रवास तुम्हाला करावा लागेल, कारण अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो. सागर कदम तयार, बॉल क्रमांक 14 घेऊन. आपटलेला बॉल, आल्या पावली या बॉल वरती केलंय आक्रमण. बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे, तडक फडक बेधडक आल्या पावली ठोकलाय षटकार वेदांत शिंदे यांनी कडक. दे धक्का ले चक्का, लाइन से भटके तो पडेंगे फटके. शॉर्ट बॉल होता आणि त्याला पुल केलाय आणि सक्सेसफुल ठरलाय पार्टनर वेदांत शिंदे एस डीचा. कोई न कोई चाहिए प्यार करने वाला. ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे, वन साइड ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय आमचे अमोल दादा पाटे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. दादांचं करूया मनापासून सहर्ष स्वराज सहर्ष स्वागत. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आमचे प्रकाशदादा कदम यांचंही शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्यांचंही मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करूया. मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. सेमीफायनल क्रमांक 1 सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स. या बॉलच्या पाठीमागे नजर रोखून धरलेली आहे. पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे, प्रेशर आहे, दडपण आहे. 14 बॉल 5ची गरज आहे. 14 बॉल 3 धावा झाल्या अद्याप आतापर्यंत, त्या एकूण 37 धावा. 3 धावेची गरज आहे आणि हे मॅच संपूर्ण खरं तर या षटकाराने उद्ध्वस्त झाली आहे, उद्ध्वस्त करून टाकली. पॉलर पुन्हा तयार होतात. टॅप शॉट खेळलाय, बॉल थोडासा खाली राहिलाय, एक सिंगल मिळते आणि 2 धावाची आता निलेश सर गरज आहे आणि या 2 धावा दिले की डायरेक्ट फायनल. निश्चित ज्या प्रकारे बॅटिंग करताना टीम इंडिया 11 स्टारला धावसंख्येची भूक ठेवता आली नाही, प्रलोभन ठेवता आलं नाही. धावा थोड्याशा कमी झाल्या आणि त्याचबरोबर आता धावसंख्येचा बचाव करताना प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत आणि शेवटच्या आता काही धावांचा खेळ बाकी आहे. सन्मान दिला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि आता फक्त एका धावेची गरज आहे. हिसाब किताब बराबर झालेला आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे, 1 धावेची गरज आहे. परंतु अतुल सैरांची यांची प्लेसमेंट आपण पाहिले, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून झालाय डीप मध्ये आणि तिथून मात्र एक सिंगल घेतली आहे आणि एकतर्फी लढत मी म्हणेन, एकतर्फी मुकाबला. आणि सध्या आता महाबळेश्वर स्पोर्ट टीमचे संघ मालक देखील आता आनंदामध्ये आहेत. निश्चित एका धावेची गरज आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी सकपाळ यांचं आगमन आहे. राहुल वांगडेचे ते बिग फॅन आहेत आणि आवर्जून त्यांची मॅच बघण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. परंतु पुन्हा एकदा जाऊया, एका धावेची गरज आहे. मॅच खेचून आणता येईल का? बॉल फार जास्त आहेत आणि अखेरकार ही विजयाची धाव बनवत आपला अंतिम सामन्याचं दार उघडं केलंय. महाबळेश्वर स्पोर्ट्स पहिला संघ आहे जो KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या अंतिम आणि मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो, जबरदस्त इथे खेळ केलाय सागर सुतार. काय बॅटिंग केली, प्रत्येक गोलंदाजाने खरं तर खांद्याला खांदा लावून साथ दिली आणि चांगल्या पद्धतीची आम्ही गोलंदाजी पाहिली आहे. आणि जाऊया तर नेक्स्ट मॅच आहे, परंतु अभिनंदन टीम महाबळेश्वर स्पोर्ट. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन महाबळेश्वर स्पोर्ट्स. अप्रतिम खेळ त्यांनी केला. आतापर्यंत 4 मॅच सलग खेळल्या, 4ही मॅच मध्ये विजय प्राप्त करणारी ही टीम आहे. मेगा फायनल मध्ये दाखल झाले. पर्व क्रमांक 6 KSK प्रीमियर लीग हा 16 आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय आणि या 16 मध्ये अंतिम मॅच मध्ये म्हणजे